रयत शिक्षण संस्थेचे SSGM महाविद्यालय कोपरगाव. प्रकरण दुसरे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. इयत्ता 12वी, विषय राज्यशास्त्र. मागच्या भागामध्ये आपण जागतिकीकरण म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेतलेली होती. त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या व्याख्या आणि स्वरूप देखील आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे. या भागामध्ये आपण जागतिकीकरणाचे भारतावर जे झालेले परिणाम आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आता जागतिकीकरणाची संकल्पना त्याबद्दल बोलत असताना आपण म्हणतोय की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला, विकास झाला आणि त्याचा संपूर्ण परिणाम हा जागतिक व्यवस्थेवर पडलेला दिसून येतो. असंही म्हटलं जातं की सध्याच्या युगाला जागतिकीकरणाचे युग देखील म्हणतात, किंवा असंही म्हटलं जातं की सध्याचे जग हे ग्लोबलायझेशनचे युग आहे. म्हणजेच या जागतिकीकरणाच्या संकल्पनामध्ये खाजगीकरण आणि उदारीकरण अशा पद्धतीची संकल्पना ही अपेक्षित आहे. आणि म्हणूनच LPGचं युग असं म्हटलं जातं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. या जागतिकीकरणाची जी एक नवीन संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये आपण जागतिकीकरणामुळे जे बदल झालेले आहेत, म्हणजे जागतिकीकरणाची संकल्पना आल्यामुळं भारतावर त्याचा काय परिणाम झाला त्या बाबतीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना जरी आपण आर्थिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, त्याचबरोबर विचार प्रणालीच्या, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या भागामध्ये या जागतिकीकरणामुळे जे बदल झाले, जे परिणाम झाले ते आर्थिक घटकाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले काही महत्त्वपूर्ण बदल असे आहेत की ते म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतो. एखादा उद्योग उभारण्यासाठी, एखाद्या उद्योगाची निर्मिती करण्यासाठी निर्माण झालेला जो उद्योग आहे त्या उद्योगाचं त्या उद्योगाच्या संदर्भामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या त्यामध्ये सुविधा आणण्याच्या दृष्टिकोनातून भांडवलाची अत्यंत गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून या उद्योगांची उभारणी करता येते आणि अशी गुंतवणूक जी आहे ती केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. याचं उदाहरण पाहायचं झालं तर टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील गुंतवणूक करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील, ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या परदेशामध्ये देखील गुंतवणूक करताना दिसत आहेत. या ठिकाणी आपण या चित्राच्या साह्याने बघू शकतो की इथं ONGCचा जो प्रकल्प आहे, व्हिएतनाम येथील एक मोठा प्रकल्प इथं दाखवण्यात आलेला आहे. या अशा ONGC सारख्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये देखील भारतामध्ये गुंतवणूक या कंपन्या करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहक उपयोगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये होताना दिसून येते. परदेशी कंपन्या ज्या आहेत त्या भारतामध्ये विमानतळ, आण्विक प्रकल्प अशा बाबतीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या ज्या आहेत 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची जी गुंतवणूक होती ती अतिशय कमी प्रमाणामध्ये दिसत होती. आणि त्याचं कारणही तसंच होतं की सरकारी अडथळे, सरकारी नियम त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि म्हणूनच भांडवली गुंतवणूक जी आहे ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत असत. परंतु 1990 मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. सरकारी अडथळे जे आहेत ते दूर करण्यात आले आणि भांडवली गुंतवणुकीचा मुक्तपणे संचार जो आहे तो त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. आता अशा पद्धतीची जी गुंतवणूक आहे
ही गुंतवणूक करत असताना यामध्ये काही परदेशी कंपन्या आपल्याला दिसत आहेत बघा. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे, कोको कोला आहे, नेस्ले, मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट यासारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करताना दिसून येतात. आता भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे आणि भारताच्या बाबतीमध्ये देशाचा जर विकास जलद गतीने करायचा असेल, कारण विकसनशील राष्ट्र याचा अर्थ असा की अजून पूर्णपणे भारताला विकासाचा टप्पा 100% पूर्ण करण्यामध्ये अवधी आहे. आणि म्हणून भारताचा जर विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या सर्व साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणूनच या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे अधिक महत्त्वाची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये ठरू शकते. आता दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे आर्थिक घटकांमध्ये की व्यापार क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहे. आता या व्यापाराच्या क्षेत्रामध्ये जे बदल आहेत ते साधारणपणे 1990च्या दशकानंतर झालेले आपल्याला दिसून येतात. कारण 1990च्या दशकामध्ये व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनामधून अनेक महत्त्वपूर्ण बदल झाला. ही संकल्पना जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की 1948 पर्यंत गॅट करार जो आहे या गॅट कराराच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम हे आखले जात होते. गॅट ही तशी पाहिली तर एक संस्था नाहीये, तर गॅट हा एक करार आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर गॅट कराराच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी, ज्या समस्या होत्या त्या लक्षात घेतल्या आणि म्हणूनच गॅट कराराच्या ऐवजी 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटना किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आहे या संघटनेची निर्मिती झाली. आणि या संघटनेची निर्मिती झाल्यामुळं आयातीवरीलचं जे सीमा शुल्क होतं ते रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्यात आलं. आणि म्हणून ही जी जागतिक व्यापार संघटना आहे या व्यापाराच्या संदर्भातले जे अडथळे आहे ते त्यातून दूर करण्यात आले. आणि म्हणून अशी ही एकमेव संघटना आहे की जी आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे असलेले जे नियम आहे त्या नियमांचं पालन काटेकोरपणे होतंय की नाही अशा पद्धतीचे लक्ष ठेवणारी ही संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देते. देशांच्या दरम्यान असणारे जे व्यापारामधील जे काही विवाद असतील, ज्या काही समस्या असतील ती सोडवण्यासाठी ही संघटना काम करते. देशांच्या दरम्यान व्यापाराच्या संदर्भामध्ये बोलणी घडून आणण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं जाताना आपल्याला दिसून येतं. आता व्यापाराच्या बाबतीमध्ये यामध्ये पहिला मुद्दा आपण असा या ठिकाणी पाहणार आहोत की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रथमतः वस्तूंचा व्यापार केला जात असे. मग लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या बाबी तसेच फळे, फुले, बियाणे यांच्या या अशा नाशवंत वस्तूंचा व्यापार केला जाऊ शकतो. त्यानंतर 1990च्या दशकामध्ये त्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकता आली. ही संकल्पनेला आणखी व्यापक स्वरूप मिळालं आणि त्यामध्ये सेवा क्षेत्राची भर पडली. आता या सेवा क्षेत्रामध्ये आपल्याला बँका, विमा यासारख्या व्यापारांचा देखील त्यामध्ये सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतोय. आता सेवा क्षेत्राच्या पुढे जाऊन आजच्या काळामध्ये बौद्धिक संपदेला मोठ्या प्रमाणामध्ये आज व्यापाराच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते. यामध्ये कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटेंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतोय. आता कॉपीराईटच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जाते बघा किंवा अलीकडच्या काळामध्ये 26 एप्रिल हा दिवस जो आहे तो बौद्धिक संपदा दिवस म्हणून साजरा केला जातोय. कॉपीराईटच्या संदर्भामध्ये आपण एखाद्याचं जे साहित्य असेल ते आपल्या नावावर जे आहे ते त्या ठिकाणी पाठवू शकत नाही, कारण तो कॉपीराईटच्या संदर्भामध्ये गुन्हा ठरू शकतो.
ट्रेडमार्कच्या संदर्भामध्ये विचार जर आपण केला तर काही असे ट्रेडमार्क जे आहेत, नेस्ले सारखा ट्रेडमार्क असेल किंवा फोर्ड कंपनीचे या ठिकाणी ट्रेडमार्क या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा, की अशा पद्धतीचे ट्रेडमार्क आहे ते आता तयार होताना आपल्याला दिसत आहेत आणि जागतिक स्वरूपामध्ये आपलं स्थान निश्चित करताना दिसून येत आहेत. आता या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये आज एक महत्त्वाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे बदल आहेत ते होताना दिसत आहेत. तर ट्रान्सनॅशनल कंपन्या ज्या आहेत, या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय हा अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि खाजगी उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. त्याचबरोबर खाजगी कंपन्या ज्या आहेत, या खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या देशांतर्गत कार्य करत होत्या. त्या जागी मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला आहे. त्या ठिकाणी व्यापारी परदेशी ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी व्यापार करू लागल्यात. म्हणजे खाजगी कंपन्यांच्या जागेवर आता बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचं रूपांतर आता ट्रान्सनॅशनल कंपनीमध्ये होताना दिसून येत आहे. आता बहुराष्ट्रीय कंपनी हिची संकल्पना आपल्याला माहितीच असेल की बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिचं मुख्य कार्यालय एका राष्ट्रात असते, परंतु अशी कंपनी अनेक राष्ट्रांमध्ये कार्यरत असते. अशा काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामध्ये बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज आणि विप्रो यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. कुठल्या कंपन्या आहेत तर बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज आणि विप्रो या कुठल्या कंपन्या आहेत? बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. आता मात्र जी नवीन संकल्पना पुढे येते ती म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपनी. आता ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्यांची उदाहरणं बघायची झाली तर त्यामध्ये नेस्ले, बायर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिकल्स अशा पद्धतीच्या ट्रान्सनॅशनल कंपन्या आपल्याला दिसून येत आहेत. आता ही जी ट्रान्सनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या आल्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते सर्वसामान्य माणसांवर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे परिणाम झालेले आहेत. पहिला परिणाम असा झाला की तो म्हणजे कुशल आणि अर्धकुशल कामगार जे होते ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना दिसतात. अर्धकुशल किंवा कुशल अशा पद्धतीचे जे कामगार आहेत त्यांना स्थलांतर करणे भाग पडते. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरण सांगायचं झालं तर बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादीवर त्याचा परिणाम झालेला आहे. यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की लहान उद्योग आणि लहान दुकानदार यांच्यावर तो परिणाम झालेला आहे. लहान उद्योगांना बड्या किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती या मॉल्सच्या जमान्यामध्ये आज सुद्धा आपलं स्थान टिकून आहे. आज शहरात मोठी किराणे दुकाने किंवा किराणा मालाची दुकानं किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आजही आपले ग्राहक टिकून आहेत. याचं कारण असं आहे की ते आपल्या ग्राहकांना आवश्यक अशा पद्धतीची सेवा पुरवत आहेत. त्यानंतर तिसरा परिणाम असा झालाय की तो म्हणजे शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला. शेतीच्या संदर्भामध्ये शेतकरी आपला माल जो आहे तो या कंपन्यांच्या माध्यमातून, मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून मध्यस्थीशिवाय थेट
बाजारपेठेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा माल विकत आहे. भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे, भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात केल्या जात आहेत. म्हणजेच या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या ट्रान्सनॅशनल कंपन्या आल्यात, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्याचा फार मोठा परिणाम हा आज होताना दिसतोय. या नंतरचा जो घटक आहे तो म्हणजेच या राजकीय क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत ते आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.